मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू झालाय। 16 तासांहून अधिक काळ सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी होती। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे। मंगळवारी रात्री एक्सेवेटर ड्रिलिंग ट्रेन उलटली आणि त्यातील काही भाग अंगावर कोसळला। सायन पनवेल मार्गावरून दुचाकीनं पनवेल येथील घरी जात असलेले संतोष हवालदार संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय। MMRDA आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल सायन महामार्गावर एका उड्डाणपालाचं काम सुरू आहे। आपण या दिशेला अंदाज लावू शकतो की या दिशेला जे पनवेलकडे जाणारी जी दिशा आहे त्याच्यानंतर ही या ठिकाणी मुंबईकडे जाणारी जी एक दिशा आहे, याच ठिकाणी आपण बघत असाल व्हिज्युअल्स मध्ये हे उड्डाणपुलाचं म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा अशा प्रकारे हे उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। ट्रॅफिक जास्त होऊ नये या उद्देशानं हा काम अनेक दिवसापासून प्रलंबित या ठिकाणी आहे, मात्र काम अजूनही पूर्णत्वास जात नाहीये। कालच्या रात्री याच ठिकाणी एक अत्यंत मोठ्या प्रमाणात एक दुर्घटना घडली की एक जी क्रेन होती, ही आपण बघत असाल व्हिज्युअल्स मध्ये, हीच ती क्रेन आहे। ही क्रेन जवळपास 70 ते 80 टनाची ही किलो वजनाची ही क्रेन जी होती ती एका भुसभुशीत जागेवर उभी करण्यात आली आणि या जागेवर ती स्थिर राहू शकली नाही आणि त्यामुळे ही जी क्रेन होती ती एका बाजूला झुकली गेली आणि त्याच बाजूने म्हणजे याच पनवेलच्या दिशेने जाणारा एक जो व्यक्ती होता पोलीस हवालदार चव्हाण म्हणून नावाचा, त्या चव्हाणच्या अंगावर ही जी क्रेन होती ही क्रेन पडली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। आपण बघत असाल या ठिकाणी इतक्या मोठ्या वजनाची क्रेन जर असेल तर तिला कोणती जमीन जी व्यवस्थितरित्या झेलू शकेल आणि ती व्यवस्थितरित्या उभी राहील ह्याचा अंदाज इथल्या कॉन्ट्रॅक्टरना किंवा इथल्या इंजिनियरांना नसावा, हे प्रचंड मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। मुंबई महानगरपालिका आणि MMRDA नक्की करते काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण एका नाहक हवालदाराचा नाहकपणे या ठिकाणी जीव गेलेला आहे। याच क्रेनने आपण बघत असाल हे संपूर्ण हे बॅरिकेड्स आहेत त्याचा चक्काचूर झालेला आहे, कारण इतक्या प्रचंड वजनाची क्रेन होती ही या ठिकाणी एका बाजूला झुकली गेली, कारण तिला उभे राहण्याची जागा होती ती भुसभुशीत जागा होती, ती वजन झेलू शकली नाही आणि एका बाजूला ही क्रेन जी होती झुकली आणि त्याच बाजूने जाणाऱ्या एका पोलीस हवालदाराचा दुर्दैवी अशा प्रकारचा अंत झाला। आता याला जबाबदार कोण हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।